नमस्कार मंडळी, मी देवेश सावरकर. आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वर्गनगरी कोकण तोंडवली मालवण या ठिकाणावरून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण वांगण येथील स्वामी समर्थ मठ आणि आचऱ्यातील प्रसिद्ध असणारं मंदिर श्री रामेश्वर यांचे व्हिडिओ बघितले. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही चिंदर या ठिकाणी जाणार आहोत. चिंदर गावची माऊली त्या मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आता मी चहा पाणी वगैरे झाले, नाश्ता आता रेडी होऊन आम्ही आता निघणार आहोत. तर पुढील व्हिडिओ तुम्हाला प्रवासाचा आणि चिंदरगावच्या माऊलीचा पाहायला भेटणार आहे. चला तर मग, अशा प्रकारे आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि चिंदरची माऊली या ठिकाणी मंदिरात जाणार आहोत. आपली पब्लिक आता पुढे चालते आहे. परवाच्याच व्हिडिओसारखं पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आता आम्ही घराची इथून निघालो आणि बस स्टॉपवरती चाललो आहे. तिथून मग एस टीने चिंद्रातवरती चालणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला तर मग. नेहमीप्रमाणे आम्ही घराच्या इथून चालत करंजेवाडीच्या बस स्टॉपवरती आलो एस टीने जाण्यासाठी. ही सर काजू आहेत. काल आम्ही काजू जमा करून ठेवलेले बघा. गाडीची वाट पाहतो, गाडी अजून आणलीच नाही. तोपर्यंत आम्ही लोकांचे काजू चोरते बघा. तुम्ही पाहू शकता, आपली बहीण आहे, आम्ही दुसऱ्यांचे ढापतोय तोपर्यंत काजू. आणि हिने काढलं आहे बघा काजू. दाखव, बी कुठं आहे? बी आहे. अशा प्रकारे आम्ही टाईमपास करतोय आणि भयाची मजा पण घेतोय. कोणाच आहेत पण चालतं ना. मी आता व्हिडिओ केले, बोललो पण आम्ही लोकांचे ढापतोय. अर्धा तास झाला, अजूनपर्यंत काही गाडी येत नाही. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये बिझी. हिला पाहू शकता, ही एनी टाईम इंस्टाग्रामवरती बिझी असते बघा. इंस्टाग्रामवरती. आणि हे आपले काका सर्वजण आता कंटाळा गेलो आहे तमादरा. आणि तिकडे काकी आणि यश तिकडे बसले. गाडीची वाट पाहतो आम्ही, परंतु अजून काही गाडी आली नाही. हो, हे बघा, हे बघा. हो, आम्ही टाइमपास करतो तोपर्यंत गाडी येईपर्यंत. मस्त कायचे जमा करतो आम्ही. आणि आपला भेटू तर काय गावचीच झाली. ड्रेस घालून पण झाडावरती चढली ती बघा, पाहू शकते बघा. तिचा चेहरा दिसत नाही, पानच फक्त तर. चेडवाने एवढ्या साऱ्या बिया जमा केल्या नाहीत. डोक्यावरती अजून कुठेतरी आहे काका. बीच सेक्टरनं आम्ही तोंडवली फाट्यापर्यंत इथपर्यंत पोचलो आहे. आता इथून पुढे एस टी किंवा प्रायव्हेट गाडी भेटेल, त्या गाडीने पुढे आता जाणार आहोत. आता आम्ही तोंडवली फाटा या ठिकाणी पोचलो आहे. अशा प्रकारे आम्ही तोंडवली फाट्यावरती उतरलो आणि इथून आता आम्ही चालत जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता.
चालत आहे पर्यंत चालत आहे. वांगणीपर्यंत पायी चालत जाणार होतो तिथून पाहू शकतो. चालत चालत आता आम्ही वांगणीचं स्वामी समर्थांचं मठ आहे त्या ठिकाणी आता मी पोचलो. अजून पुढे 1 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे. बघा या ठिकाणी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं स्वामी समर्थांचं मठ, त्या मठाची इथपर्यंत आता मी चालत पोचलेलो आहे. समोर मठ स्वामी समर्थांचं. तर अशा प्रकारे वांगणी फाटा तोंडवली फाटा ते वांगणीपर्यंत आम्ही पायी इथपर्यंत चालत आलेलो आहोत आणि इथून आता आम्ही रिक्षाने पुढे जाणार आहोत चिंदरला. हे तुम्ही पाहताय ते वांगणी स्टँड आहे. वांगणी फाट्याजवळ पोचलेलो आहोत आपण. इथून आता आम्ही रिक्षाने चाललो चिंदर या ठिकाणी रिक्षाने चाललो. या ठिकाणी पाहू शकता मंदिराचा एंट्रन्स आहे. श्री देवी भगवती माऊली मंदिर चिंदर.
ठिकाणी आपल्या जसं गावचं मंदिर असतं तसं हे गावचं मंदिर आहे. चिंदर गावचं मंदिर आहे. आई भगवती मंदिर छान प्रकारे असं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता बघा. अशा प्रकारे मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता मंदिराच्या बाहेर पडून चाललो आहे. यश म्हणून त्याचा मित्र आहे, त्या मित्राच्या घरी चाललो आहे. छान प्रकारे असं मंदिर आहे. मंदिरामध्ये परमिशन घेऊन शूटिंग केले तुमच्यापर्यंत दाखवण्यासाठी. आणि आपल्या जसं गावी असतं तसं या ठिकाणी छान प्रकारे अशी मंदिर आहेत. मालवण तालुक्यात मस्तपैकी सुंदर अशी मंदिर आहेत आणि ते तुम्ही मंदिर बघितलं असणार. चिंदरगावची माऊली आई भगवती. अशा प्रकारे आम्ही नारळ आणि आंबे गोळा केलेले आणि आता आम्ही घेऊन चला. आमच्याकडे पिशवी नाही म्हणून आम्ही हातातून घेतले आणि आमचे डॉन उदय काका कांबळे आणि हातामध्ये पकडलेत बघा आंबे आणि एक नारळ सापडला तर. आता आम्ही चाललो कुठे? यशच्या मित्राकडे जायचं ना. हां, यशच्या मित्राकडे लब्धेवाडीमध्ये जायचं आहे. चुकून आम्ही कोणत्या वाडीमध्ये गेलो? महाबदेवाडीमध्ये. तर आता आम्ही रिटर्न परत चाललो आहे आणि त्याच्या मित्राच्या घराच्या तिकडे चाललो आहे. खूप सारा ऊन आहे, तुम्ही पाहू शकता. वाट चुकलोय आम्ही इथे एवढ्या मध्ये. अशा प्रकारे आम्हाला यश त्यांचा मित्र भेटला आणि आम्ही चालत चाललो त्यांच्या घराकडे जंगलातून पायवाटेने. आणि हा मुराट्टा शायनिंग मारतो ते त्यांच्या गावाला. मग कोणता? चिंदर तुमचंच गाव आहे ना? आमचं गाव आहे. मग वाडी आमची नाही आहे. हां, मग काय झालं? लब्धेवाडी आहे, आमची चढेवाडी आहे. मी गाव विचारलं. गाव येतं, वाडी वेगवेगळी. असं वाटतं नदीवरती जातोय आपण. नदीवर नाही जात, घरात जातो. घरात जाता. फायनली उन्हातून चालत आता आम्ही इथे घरी पोचलो यांच्या मित्राच्या इकडे. सुंदरपैकी मस्तपैकी नजारा आहे गावचं आहे बघा. झाडांमध्ये बसलेलं घर आहे या ठिकाणी. खूप सारी झाडं आहेत आणि या झाडांमध्ये बसलेलं कौलारू घर आहे छानपैकी. बोलतात ना कोकणची माणसं साधी बोली. आम्ही पाहुणे आले होतो आणि आम्हाला ताट भरून आंबे कापलेले आणि फणसाचे गरे दिले होते. मी आणि बाईग्यानी ताव मारला होता आंब्यावरती. हां, तू पण मारला होता ना आंब्यावरती ताव? आम्ही दोघांनी आंब्यावरती ताव मारलं होतं आणि फिनिश करून आता मी बाहेर परतीच्या प्रवासाला निघालो. अशा प्रकारे आम्ही फायनली परतीच्या प्रवासमध्ये घरी परतलो. येताना एसटीने आलो आणि आता मी फायनली करंजेवाडीला पोचलेलो आहोत आणि आता मी घरी चाललो. 5 मिनिटातच आता घरी पोचणार आहे. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.